नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा सुळसुळाट असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील संभाजी चौकातील एका घरातून तब्बल 11 तोळे सोने आणि 20,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी नंदिता राजहंस यांनी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। सदर घटनेचा तपास करत असताना राजहंस यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेनं चोरी केली असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। यावरून मुंबई नाका पोलिसांनी घटना घडल्यानंतर केवळ 12 तासांच्या आत राजहंस यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं। पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिच्याकडून 14 लाखांचं 11 तोळे सोनं हस्तगत केलं। या प्रकरणी अधिक माहिती पोलीस निरीक्षक पंडित पवार यांनी दिली आहे। नाका पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुंचाडे अंबड नाशिक हिच्यावर संशय व्यक्त केला होता। सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड हिचा शोध घेतला। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकवर करण्यात आलेलं आहे, पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलिसांनी केला। घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतात। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।